आज या ठिकाणी एक एकतेचा कार्यक्रम आपल्या जामा मशीद सारख्या ऐतिहासिक ठिकाणी घेण्याचा एक जे आम्हाला ही मिळालं त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. या ठिकाणी फक्त उद्देश असाच आहे की ज्या वेळेला माणसात भेद करायला चालेल त्यावेळेला माणसाची मन जुळवण्याच्या संदर्भात एखादा कार्यक्रम व्हावा, लोकांनी एकत्र यावं, तमाम इतर धर्मातील लोकांनी एकत्र येऊन तुमच्या काय रूढी परंपरा असतील ती आम्हाला कळाव्या, आमच्या काय इस्लामी धर्माप्रमाणे काय रूढी असतील आणि त्याबद्दलची काय गैरसमज लोकांच्या मनात आहे असे आमचे बरेचसे मित्र आहेत की स्वतः आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा एकच उद्देश आहे की लोकांच्या मनात जी आहे मशिदीच्या आतमध्ये काय आहे, 50-60 वर्ष लोक इथे राहतात पण मशिदीच्या आतमध्ये ते आले नाही, त्या लोकांना आतमध्ये बोलून आणि इस्लामचे काय जे संदेश असतील ते मौलानाच्या माध्यमातून एकता बंधुता या माध्यमातून लोकांच्या मनात हे व्हावं आणि येत्या काळात कराड शहरातली नाही तर संपूर्ण भारतातली लोक एकत्र येऊन गुण्या गोविंदाने भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतील एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक अपेक्षा होती. त्यातला एक खारीचा वाटा म्हणून आम्ही हा एक कार्यक्रम घेतलेला आहे. धन्यवाद. परिचयाचा प्रोग्राम जामे मशीद कराड येथे घेण्याचा हेतू एवढाच आहे की सद्भावना नांदवावी आणि समोपचाराने आणि समाजाबद्दल किंवा मशिदीबद्दल असणारे गैरसमज सगळ्यांचे दूर व्हावेत. मशिदीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन बदलावा आणि जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे याव्यात म्हणून आपल्यासाठी आज हा सद्भावना आणि मस्जिद परिचयाचा प्रोग्राम केलेला आहे. आता हे करण्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की सर्व समावेशक आणि सर्व धर्मीय स्त्री पुरुष कोणाचाही कसलाही भेदभाव इथं नाही, तो सगळ्या परिचयाचा असावा. मस्जिद परिवारांच्या तर्फे ज्या काय मस्जिदामध्ये जे काय अजान आहे किंवा जे काय अजानाच्या माध्यमातून संदेश आहे किंवा लोकांना जे काय नमाजाचं जे काय पावित्र्य काय आहे किंवा अजानाचं पावित्र्य काय आहे किंवा त्याचा उपदेश काय आहे हे जर त्याचा बारकावा जर बघितला तर जे काही इतर मंदिरामध्ये जे काय उद्देश किंवा संत तुकाराम असतील, शिवाजी महाराज असतील किंवा एकनाथ असतील किंवा गाडगेनाथ बाबा असतील त्या सगळ्यांचे जर सार बघितलं तर सर्व सार हे इथं आज बघण्यात जे काय निदर्शनास आलं आणि जे लोकांचे जे काही समज आहे, गैरसमज आहे किंवा समाजामध्ये अविचार आहेत किंवा हे आहेत ते इथं आल्यानंतर सगळ्या लोकांच्यातनं मनातून हे सगळे विचार निघून जातात आणि खरोखरच हे छान आणि योग शरीराच्या दृष्टिकोनातून अध्यात्माच्या दृष्टिकोनातून हे पवित्राचं एक स्थान आहे हे दिसून आलं. कृष्णांकोणीच्या काठी संगमावर वसलेल्या या यशवंत नगरीमध्ये हा नवा उपक्रम आज एका पवित्र दिवशी होत आहे. नमाजला उभं राहून सुद्धा खांद्याला खांदा लावलाय. कंदे तो कंदे मिळाते. मूळचं गाणं असं होतं जे आमच्या लहानपणी स्वातंत्र्य होतं. विजय विश्व तिरंगा प्यारा वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तनमन सारा शान निस्की जाने पाहे चाहे जान भले भी जाए. माझा मृत्यू झाला हरकत नाही पण माझं निशाण पडतो किंवा नाही हे भारताचे निशाण आहे. ते आपण सगळ्यांनी आपल्या हातात घेतलं पाहिजे आणि वाटचाल केली पाहिजे. हा संदेश आज या प्रकट दिना दिवशी प्रकटपणे आपण सगळे मिळून करतोय याबद्दल मी आपण सगळ्यांना धन्यवाद देतो. आयोजकांनी हा एक उत्तम कार्यक्रम केला याबद्दल त्यांना मुबारक. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.